हॅलो, कसे आहात तुम्ही? तर आज आमची फॅमिली निघालेली आहे फिरायला आणि मग रस्त्यात आम्हाला भूक लागलं तर एक छोटंसं कॅफे दिसलं आम्हाला. तर आम्ही विचार केला की जाऊन इथेच काहीतरी खायचं. मी सांगते आतमध्ये गेल्यावर इतका सुंदर कॅफे होता यार. मग खरंच मी असा कॅफे बघितलेलाच नाही. हा पूर्ण बांबू, टाटवे आणि ना ते पूर्ण लाकडानेच बनलेला होता आणि खूपच मस्त कॅफे होता. इथे बसल्यावर असं वाटे इथून जावंच नाही. हा नवीनच कॅफे बनलेला आहे. मूल रस्त्यावरच होता. मग आम्ही इथून ना मॅगी ऑर्डर केली. मॅगी तसं ₹90 प्लेट होती. त्या हिशोबाने ना त्याची क्वांटिटी खूप कमी दिलेली होती. पण टेस्ट वाईज मॅगी छानच होती. मग आम्ही इथून मॅगी खाल्ली आणि मग आमच्या लोकेशनवर निघालो. तर हे आहे आमचं लोकेशन. तर हे आहे मूल. मूलमध्ये एक छोटंसं गाव आहे. तर तिथे आहे सोमनाथ. तर आम्ही इथेच आलेलो होतो. मग आम्ही आधी गेलो मंदिरामध्ये. इथे भोलेनाथचं मंदिर आहे. मग मंदिरामध्ये जाऊन छान मस्त दर्शन घेतलं आणि हे बघा हे वेल ना मी लाईफमध्ये इतका मोठा वेल पहिल्यांदाच बघितलेला आहे. खूप सुंदर वाटत होता यार हे वेल. मग आम्ही मस्त एन्जॉय करायला निघालो आणि इथे ना खूप मजा आली यार, खूप मजा. म्हणजे हे पाणी वगैरे इतकं स्वच्छ होतं, खूप स्वच्छ होतं. आम्हाला माहिती होतं आम्ही ओले होणार आहोत म्हणून आधीच घरून कपडे वगैरे घेऊन आलो होतो. पण इथे एक मोठा प्रॉब्लेम आहे की इथे कपडे चेंजिंगसाठी काहीच सुविधा नाही, काहीच नाही. म्हणजे लेडीज वगैरे ओल्या झाले की कपडे कुठे बदलवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आम्ही एक ठिकाण बघितलं जिथे थोडीशी जागा होती. तिथे कसं तसं आम्ही लपून छपून कपडे चेंज केले. मग इथे आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे केला. इथं चिवडा खूप टेस्टी होता. चिवडा वगैरे खाल्ला आणि मग